आज आपला तिसरा पदार्थ चकली करायची आहे। गेल्या वेळेला दाखवली ती भाजणी कशी करायची, ती डाळी वगैरे भाजून दाखवले होते, तांदूळ वगैरे, त्याची ही भाजणी आहे तयार। आता त्याच्यामध्ये मी तिखट घालून घेणार आहे। मीठ घेतलेलं आहे, आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायचं बरं का, कुणाला जास्त लागतं कुणाला कमी लागतं। नंतर हळद आहे आणि हे तीळ आहे। आधी मी हे सगळं मिक्स करून घेते आणि इकडे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे करत करून घेतले। हे मिक्स केलेलं आहे आता सगळं आपण। आता तेल गरम केलेलं आहे चांगलं, आता मी ह्याच्यात ओतून घेते आणि चमच्याने नाही तर पळीने तुम्हाला जसं जमेल तसं उलटण्याने वगैरे मिक्स करून घ्या। हे कसं चरचर असं चांगलं गरम पाहिजे तेल। आता हे मी मिक्स करून घेते सगळं। हे गरम पाणी केलेलं आहे ते एकदम हात लावून तसंच हे करायचं नाही बघा, चोळलंय छानपैकी व्यवस्थित सगळीकडे चोळलं गेलेलं आहे। आता हे पाणी थोडं थोडं ओतणार आहे आणि चमच्याने हलवून मिक्स करणार आहे। घट्ट सगळं गोळा झाला, भाकरीचं पीठ कसं असतं तसं घट्ट मळायचं आणि मग करायचं, तुम्हाला दाखवते नंतर। मंद आचेवरती साधारण तेल ठेवलेलं आहे। हा असा थोडा थोडा गरम पाण्यातनं गोळा मळून घ्यायचा आहे। हे ॲल्युमिनियम हे पितळेचं असल्यामुळं त्याला काही तेलाची जास्त गरज लागत नाही। जे स्टीलचं असतं त्या घसरत नाही पटकन, त्यामुळे तेल वगैरे आतनं लावावं लागतं। आता मी हे ह्याच्यामध्ये घालून घेते। ह्याच्यात अजिबात हवा जाता कामा नये बरं का, नाही तर हवा गेली की असं चकलीमध्ये मध्ये तुटते। आता आपण ह्याच्यावरती चकली करून घेऊया। ती दिसली पाहिजे। आणि इथे दाबायची ती अशी। आता दुसरी दाखवते। गरम झाले का बघते मी। हां झाले गरम। आता ही चकली अशी हातावर घ्यायची आणि अलगद सोडायची। हे बघा अशा पद्धतीने अशा चकल्या आता सगळ्या मी करून घेणार आहे। लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। काटेदार छान झालेले आहेत। जवळून दाखवा।